मग सुरुवात करूया. शुअर. नर्वस नाही ना? तुम्ही आहात? माझ्यामुळे होऊ शकता. लेट्स सी. नाही म्हणजे नर्वस दिसताय तुम्ही. हा, हे काय आहे, आर के नेहमी मनापासून बोलतो आणि हा मनाचा आवाज प्रेक्षकांपर्यंत नीट पोचावा म्हणून माईक जरा हात लावलाय. बाकी काय. रोल. ऑलरेडी रोलिंग. वन डे विथ सेलिब्रिटी या पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. लाखो दिलो की धडकन, किंग ऑफ रोमॅन्स, द लास्ट ऑफ द मिलेनियल्स अशी विशेषणं मिरवणारे राघव कारखानेस अर्थातच आर के तुमच्या प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल मला. म्हणजे अगदीच एक सामान्य माणूस ते कलाकार, कलाकार ते स्टार आणि स्टार ते सुपरस्टार राघव कारखानेस अर्थातच आर के. तुमच्या त्या स्ट्रगलच्या काळापासून ते आतापर्यंतचा हा प्रवास कसा होता? हे सगळं सांगेनच, पण एक करेक्शन आहे. तुम्ही आरकेच म्हणा मला इथे, कारण काय फार थोडी माणसं आहेत जी मला राघव म्हणतात. म्हणजे नक्की कोण? माझी स्पेशल माणसं. पण तुम्ही तर मगाशी म्हणालात की तुम्ही सगळ्यांना स्पेशल फील करून देता. गुड कॅच. नाही, डेफिनेटली सगळे फॅन्स माझ्यासाठी स्पेशल आहेतच, पण माझी आई ही सगळ्यात स्पेशल आहे. ती म्हणते मला राघव. फक्त आईच की आणखी कोणी? फक्त आईच नाही. तुम्हाला प्रोमो मिळावा म्हणून पॉज दिला. यू गॉट द प्रोमो. बरं मग या राघवचा आरके कधी झाला? 20 नोव्हेंबर, फ्रायडे, माझ्या पहिल्या फिल्मचं रिलीज. या फिल्मच्या फर्स्ट शो नंतर या सगळ्यांच्या प्रेमामुळे राघवचा आरके झाला. आणि याच सगळ्यांच्या प्रेमामुळे आज आरके हे फक्त नाव नाहीये, ब्रँड आहे. अगदी सुरुवातीला आमच्या पॉडकास्टवर तुमच्या चाहत्यांनी काही प्रश्न विचारलेत जे मला तुम्हाला विचारायचेत. ओके, म्हणजे प्रश्न लोकांचे असतात. नाही, मी मगाशी म्हटलं तुम्हाला तुमचे प्रश्न फार वेगळे असतात, युनिक असतात, पण ते प्रश्न जर लोक तुम्हाला पाठवत असतील तर अप्रिशिएटही लोकांना करायला पाहिजे, नाही का? कसं आहे ना, आमच्या पॉडकास्टचे खूप सबस्क्रायबर्स आहेत आणि आमचे सबस्क्रायबर्स आम्हाला प्रश्न विचारतच असतात. तर यातलेच काही निवडक प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो. गो ऑन. दुकानात जाऊन शेवटची खरेदी कधी केली आहे? आणि खरेदी केली असेल तर नक्की काय खरेदी केली आहे? यार मोहिनी, किती वर्ष झाली मैंने सोनाही खरेदी नाही किया रे. म्हणजे बघ ना, हे असं घरात असलं पाहिजे हा, लग्न बिग्न काहीतरी. हा बघ ना, एकदम मज्जानो लाईफ. हा ए आतू, आई बाबाचं लग्न झालं ना की आपण तुझं लग्न लावू. काय? एवढं दचकायला काय झालं त्यात? हार्ट अटॅक देगी क्या मुझको? पागल आहे क्या तू? काय पण बोलते उगाच. का? काय प्रॉब्लेम आहे? माझं वय हा प्रॉब्लेम आहे. ते गेलंय निघून. अभी इस शादी के बाद अगर घर में कोई शादी होगी ना तो मेरी सुपरस्टार मोहिनी की. ए नाही आतू, मी लहान आहे. आधी दीचं लग्न करावं लागेल. पहिला विसरलेस मी. अपने घर में एक गड्ढा है ना जो भरना है अभी तक. ए पण सांग ना आतू, तू का नाही केलंस लग्न? इथे काय घ्यायला आलोय आपण ते बघ आधी. तू आईसाठी नवीन मंगळसूत्र घ्यायचंय. तुला माहितीये ना, तिचं ते जुनं मंगळसूत्र वाढवायला मीच कारण होते.
आणि आईने अख्ख्या आयुष्यात त्या प्रतापरावाच्या नावाचं मंगळसूत्र सोडलं ना तर एकही दागिना घातला नाही. मग ह्या लग्नात तिला तिचा हक्काचा दागिना मिळालाच हवा, हो ना? हो ना, सोन्याचं घ्यायचंय. हो, सोन्याच. सोन्याचे रेट माहितीये तुला बाबू? ए आतू, तू पण आता बाबासारखं बोलायला लागलीस हा. होईल ना सगळं. त्या दोघांनी होकार दिलाय ना हे जास्त महत्वाचं आहे. खर्चाचं होईल सगळं मॅनेज. मला सांग, मी जेव्हा काम शोधत होते तेव्हा एवढी मोठी ऍड आली, ती ह्यासाठीच. जय बाई, देवच पावला म्हणायचा तेव्हा. आणि नुसता देव नाही बरं का, तुझा तो आर के पण पावला. आज क्या बात की है तूने आर के बारे में? हाँ, मैंने मला तर टेन्शन झालं होतं की क्या बक रही है तू, क्या नाही. पण मस्त बोलली यार. हा, अच्छा बोला. नाही ग, मला पण खूप टेन्शन आलं होतं. असं आयत्या वेळेला काहीतरी बोललं की काही सुचतच नाही काय बोलायचं. हे पण आता सवय करून घ्या. तेरे भी बहुत पॉडकास्ट होंगे अभी देख. नमस्कार. सॉरी तुम्हाला वाट बघावी लागली. जाहिरातीत तुम्हीच असता ना मॅडम? गेल्या आठवड्यात ज्या मुंबईवर जाहिराती लागल्या होत्या त्यात नट, ठुशी, चंद्रपेटी, तन्मणी घालून जी मुलगी होती ती तुम्हीच ना? हा, हीच होती मोहिनी. मोहिनी देवकर, मेरी भांजी आहे. वा, म्हणजे आम्ही जाहिरात करतो की दागिन्यांमुळे तुमचं सौंदर्य खुलेल, पण खरं सांगतो तुमच्यामुळे ते दागिने जास्त खुलून दिसत होते. वा वा सर, क्या बात आहे. बरं ठीक आहे, आमच्या दुकानातून काय खरेदी करणार? पण त्याआधी तुम्ही चहा घेणार, कॉफी घेणार की कोल्ड्रिंक? कोट. नाही, काही नको आम्हाला. मंगळसूत्र घ्यायचंय. अच्छा, अभिनंदन. पहिल्या जाहिरातीनंतर लगेच लग्न? तुमचं झालंय? हो. मग कशाला नसते चौकशा? हा, सोनाराचं दुकान आहे का वधूवर सूचक मंडळ? अहो, मी आपलं सहज विचारलं. बरं, आधीचे मॉडिफाय करून हवेत की नवीनच बनवून घालणार? नवीन मंगळसूत्र हवंय लग्नात घालण्यासाठी. मी बोललो ना, लग्नासाठी. तिचं नाही, माझं लग्न आहे. काय करायचं तुम्हाला नसत्या चौकशा? हा, दाखवा ना छानसं एखादं ओके. मंगळसूत्र दाखवा. हा? ओके, मी दाखवतो. ते वरचं नाही, ती मोठी आहेत. हा, ते सेकंड नंबरचा ट्रे येतो, ती बघ ना, सगळ्यांना वाट्या आहेत छान, है ना? शालूला पण आवडतील बघ या वाट्या. हा, तेच दाखवा. हा, तुझे कोण जायचे लग्न? मला ते उजव्या बाजूचं. हा रे वा. अगं कुठल्याही तिघांच्याही वाट्या छान आहेत ते बघ. लग्नासाठी आम्ही हेवी डिझाईनच रिकमेंड करतो. हे 30 ग्रॅम वाले, हे 22 ग्रॅम आहे आणि हे 40 ग्रॅम वजनाचं आहे. अच्छा अच्छा, डिझाईन तर बहुत सुंदर आहे. वाट्या बघ कशा चंद्रकोरी सारख्या छान आहेत ना. तिन्ही छान आहेत. याचे किती होतील? एक मिनिट. हे 30 ग्रॅम म्हणजे आजच्या बाजारभावानुसार 4 आणि घडणावर असे पकडून 4.25. पण तुम्ही सेलिब्रिटी आहात त्यामुळे आमच्या दुकानातून तुम्हाला 2% कन्सेशन. क्या वाट आहे. तुम्हाला सांगतो 4.17 होते. 4.17. 4.17 म्हणजे? आता एक तोळ्याचा भाव 1,70,000 रुपये चालू आहे, त्यानुसार 4,17,000 रुपये होणारच. ठीक आहे. 4 लाख. एखादा नाजूक दाखवा ना, म्हणजे आमची शालू ना अगदी नाजूक आहे अशी. हरकत काही नाही. मग 15 ग्रॅम 12 ग्रॅम वाली घ्या, म्हणजे 2 लाखात सगळं काम होऊन जाईल. 2 लाख. 2 लाख. तुम्ही काहीतरी खायला मागवलं होतं की नाही मग अशी? हा, प्यायला? अरे ते तर मी विसरलोच. थांबा थांबा, आता पाठवून देतो. कोल्ड्रिंक मागवा ना माझ्यासाठी. तुम्ही बसा इथे, तुमच्याकरता पाठवून देतो. हा, सावकाश विचार करा. काय लग्न हे एकदाच करायचं असतं, त्यामुळे जो काय तो नीट विचार करूनच निर्णय घ्या. कोल्ड्रिंक काढा चांगल्या 2 मोठ्या बाटल्या.
तू 2 लाखाचं मंगळसूत्र आणि तेही यांच्या मते कमी वजनाचं. म्हणजे बघ, 2 लाख मंगळसूत्राचे, मग मंडप, जेवण, खाण, नवीन कपडे यासाठी 2 लाख पकडूया आणि इतर सगळा खर्च 50,000. एवढे पैसे कुठून आणायचे? कुठून आणायचे? कोल्ड्रिंक तिथेच मागव. जरी कळून कुठे 2 लाखाचं घेतेस मंगळसूत्र. सांगत होते ना मी तुला. चल चल चल. सांगत होते हा पैशांचा व्यवहार नाही जमणार आपल्याला. हा मुला थांबेने हे पैशांचं गणित नाही करणार आपल्याला. चल तू. चल चल चल. पैशाचं गणित मांडणं सोडलंय आता मी. कित्येक वर्षात प्राइस टॅगही पाहिलेले नाहीत मी वस्तूंचे. आणि हे काही गर्वाने नाही बोलत आहे मी, किंवा असंही नाही की इट्स अबाउट पॉवर्टी किंवा पैसा. पैसा ही गोष्ट तुमचा सक्सेस नाही ठरवू शकत. मी शिकलो. काय असं जर असतं तर हे एवढं घर बांधू शकलो नसतो, नाही का? पैशापेक्षा जास्त एक्सपिरियन्सला महत्व देतो मी. आणि तो जो एक्सपिरियन्स आहे तो माझ्या कलेत उतरतो असं वाटतं मला. प्लीज. पैसा हे यशाचं बाय प्रॉडक्ट. आणि मी जेव्हा एक्सपिरियन्स घेणंच बंद करेन तर संपेन मी. चांगलं काम करूच शकणार नाही. त्यामुळे आता एवढीच इच्छा आहे की चांगलं चांगलं काम येत राहावं आणि ते मी करत राहावं. आणि प्रेक्षकांचं प्रेम ही कमाई. प्लीज. या शॉप. हेही एक माझं पॅशन आहे. आणि कॉफी बनवणं आणि लोकांना देणं. नाईस कॉफी. थँक्यू. आपण कट करू शकतो त्यांना कॉफी घ्यायची असेल तर. No, no, sir. Continue. शुअर. Yes, sir. Sure. यू आर मिसिंग ऑन समथिंग इंटरेस्टिंग ब्रो. ट्रस्ट मी. अरे जमैकन कॉफी अशी काही गडबडीत काम करताना वगैरे नाही घ्यायची. शांतपणे निवांत रिलॅक्स बसून. एनिवे, युअर लॉस. प्लीज कंटिन्यू. येस. आर के सर, तुमचे वडील एक नामांकित प्रोड्युसर होते आणि त्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला नेपो किड असं म्हटलं जातं. यावर काय मत आहे तुमचं? सॉरी, मी हे आता कट नाही करता येणार. लाईव्ह आहे ना. सॉरी. अज्ञान. सॉरी. नाही नाही, जे लोक मला नेपोकिड म्हणतात किंवा कशा वावड्या उठवतात त्यांचं अज्ञान असं म्हणालो मी. काय ना, शॉर्टकट नाहीये यशासाठी. कष्ट करावे लागतात तुम्हाला. स्वतःची भाकरी स्वतःच मिळवावी लागते, नाही का? आणि काय, एकदा कुठेतरी पोचायचंय म्हटल्यानंतर तुम्हाला ट्रेन पकडावी लागते. ट्रेनचा प्रवास करावा लागतो. मग प्रवासात धक्केही खावे लागतात. ते केल्याशिवाय सक्सेस नाही मिळत. तेच मी केलंय आणि स्वतःच्या जीवावर केलं. पण हे सुद्धा खरंच आहे ना की तुमच्यासाठी तर एक स्वतंत्र वेगळी ट्रेन येते, ती पण एसी. पण काय, पण एसी ट्रेन प्रॉफिट मध्ये नाहीये जयंती. मान्य आहे, माझे वडील खूप मोठे प्रोड्युसर होते. पण जेव्हा त्यांचा धंदा बंद पडला तेव्हा या इंडस्ट्रीने एकटं पाडलं त्यांना. त्यांचा कोणालाही काही उपयोग नव्हता.
बाजूला होते. त्यानंतर काही वर्षांनी मी ऍक्टिंग सुरू केली. अर्थातच माझा कोणी गॉडफादर नव्हता, ना कोणी मला रेकमेंड करणार होतं. माझा तसा काही उपयोगही नव्हता कोणाला. त्यामुळे नो गॉडफादर, नो रेकमेंडेशन. जे काही केलंय ते स्वतःच्या मेहनतीवर. नेपोकिड कसं. मला आठवतंय माझी पहिली ऍड मी 300 रुपयात केली होती. 300 रुपीज. पण आज मागे वळून बघतो ना तेव्हा वाटतं की ते 300 रुपये एकीकडे आणि हे सगळं एकीकडे. पण या सगळ्यात तुम्हाला कोणीतरी गाईड केलं असेल ना, शिकवलं असेल, हात दिला असेल. या खरं सांगायचं तर मी सगळ्यांकडून शिकतो. तुमच्याकडूनही शिकेन. ते काय शिकलोय ते नेक्स्ट पॉडकास्टला सांगेन. आणि गॉडफादर म्हणाल तर एक नाव मी आवर्जून घेईन. संजय जाधव सर. त्यांनी मला वारंवार रिपीट केलं, चान्सेस दिले आणि मी त्यांनी दाखवलेल्या विश्वासावर खरं उतरण्याचा प्रयत्न केला. आणि बाकी जे काही आहे ते सगळं तुमच्या समोर आहेच. सो गॉडफादर गॉडफादर जर म्हणाल तर येस, संजय जाधव सर. पण आरके, आता तुम्ही सगळ्यात हायेस्ट पेड ऍक्टर आहात, याविषयी काय म्हणायचं? वन करेक्शन अगेन. हायेस्ट टॅक्स पेअर ऍक्टर. बाकी सगळी देवाची आणि तुम्हा प्रेक्षकांची कृपा आहे. पण आता तुम्ही यशाच्या शिखरावर आहात. द वन अँड ओनली सुपरस्टार. एकटे आहात तिथे. काय वाटतं? हा प्रश्न तुम्ही विचारलात आणि मला लक्ष्मीकांत बेर्डे सरांची आठवण झाली. लहानपणी एक इंटरव्ह्यू पाहिला होता त्यांचा. तेव्हा त्यांनाही कोणीतरी हाच प्रश्न विचारला होता, एक्झॅक्ट. त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं होतं ते तेव्हा फारसं कळलं नाही, पण आता कळतंय आणि मला तेच उत्तर द्यायला आवडेल. काय ना जयंती, यशाच्या शिखरावर थोडी थंडी वाजते, पण प्रेक्षकांच्या मायेची ऊब ताकद देते. पण जर ही ऊब कमी झाली तर? अपयश आणि एकटेपणा, त्याला कसं फेस कराल? ऑनेस्टली हा विचार मी नाही केला जयंती. गरज नाही वाटत मला. कारण मी अपयशी तेव्हाच होईन जेव्हा माझी चांगलं काम करण्याची इच्छा संपेल. आणि ती संपणार नाही याची खात्री आहे. आणि एकटेपणाचं म्हणशील तर यशाच्या शिखरावर माणसं एकटीच असतात आणि तो एकटेपणा एन्जॉय करतो मी. बाय द वे, हा पॉडकास्ट वॉक अँड टॉक प्रकारचा आहे असं कळलं होतं मला. तर सिट अँड टॉक होऊ लागलाय नाही का? हो येस. बाल्कनीत जाऊया? शुअर. प्लीज कम. प्लीज. थँक्यू. Here. प्लीज कम. वाव, इट्स ब्युटिफुल. है ना? माझी स्पेशल जागा आहे ही.
जेव्हा कधी निवांत वेळ मिळेल किंवा काही झालं तरी रोज रात्री थोडा वेळ तरी इथे बसतोच मी. हा व्ह्यू, इथला वारा शांत करतो मला. आणि मग गप्पा मारत बसतो, ऑफकोर्स स्वतःशी. आणखी किती लोकांना ही लाईन चिटकवली आहे तुम्ही? हं? आणखी किती लोकांना ही लाईन चिटकवली आहे तुम्ही? काय आहे, हे घर बांधल्यापासून कारखानिसांशिवाय इतर फारसं कोणी आलेलं नाही इथे. आता तुमच्या निमित्ताने माझे फॅन्स माझ्या घरात आलेत, तर मग त्यांना आरकेची स्पेशल जागा दाखवायला हवी ना. सो दिस इज फॉर यू. ही आरकेची स्पेशल जागा. स्मार्ट आन्सर. मोस्टली राजकारण्यांना असं जमतं, प्रश्नाला बगल देणं. तुम्हीही माझ्या प्रश्नाला बगल दिली आता. मी तुम्हाला विचारलं आरके, आणखी किती जणींना तुम्ही ही लाईन चिटकवली आहे? अशी कोण व्यक्ती आहे जिच्यासोबत तुम्हाला इथे वेळ घालवायला आवडतं? एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते हे खरंय, पण एका यशस्वी स्त्रीच्या मागे नुसता पुरुष असून चालत नाही, तो तिच्यापेक्षा जास्त यशस्वी असायला लागतो. पाहताय ना, आरके विचारात पडलेत. विचारात पडलोय, पण ते या गोष्टीच्या की दृष्टिकोन काय मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे कसं आहे, आपण समोरच्या माणसाला जसं इमॅजिन करतो, तो आपल्याला जसा व्हिज्युअलाइज होतो, तो तसाच असतो असं आपल्याला वाटतं. पण काय, गोष्ट साधी हो. आज तुमच्या निमित्ताने माझे फॅन्स माझं घर बघणार आहेत आणि मी त्यांना माझी स्पेशल जागा दाखवायला तुम्हाला इथे घेऊन आलो. राजकारणी म्हणताय आणि मला नॉट डन. शब्दछल. शब्दछल म्हणते मी याला. छान जमतंय तुम्हाला, आणि पुन्हा तुम्ही माझ्या प्रश्नाला बगल दिली आहे. यावरही माझं तेच उत्तर आहे, दृष्टिकोन. पण मला एक कळत नाही, आतमध्ये एसी मध्ये बसायचं सोडून तुम्ही इथे बाहेर का बसता? बंद जागा नाही आवडत मला, म्हणून. पण आता विषय निघालाच आहे, तर तुमची ही बंद जागेची भीती, क्लॉस्ट्रोफोबिया, याबाबत खूप चर्चा आहे. इनफॅक्ट रिसेंटली एका ऍड शूट मध्ये तुम्ही तुमच्या हिरोईन सोबत वॅनिटी व्हॅन मध्ये अडकला होता. याविषयी खूप चर्चा आहेत, काय सांगायचं? जयंती, मी ऐकलं होतं की तुमचा इंटरव्ह्यू फ्री फ्लोईंग ऑर्गॅनिक असतो म्हणे. ऑफकोर्स फ्री फ्लोच आहे. वाटत नाहीये. बट एनिवे, लेट मी आन्सर दिस. त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाहीये. काय, प्रत्येक माणसाला जन्मतःच काही गोष्टी येतात. मग ती कला असेल किंवा एखादी व्याधी असेल, जसं तुम्ही म्हणाल हे क्लॉस्ट्रोफोबिया. त्यामध्ये त्या माणसाची काही चूक नसते किंवा त्या माणसाला काही चॉईसही नसतो, राईट? त्यावर मात करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही अपयशी होता. आणि मला वाटतं हीच गोष्ट सुपरस्टारला एक सामान्य माणूसही बनवते, नाही का? मग
मग या सुपरस्टारने सामान्य माणूस झाल्यानंतर त्याची माणुसकी दाखवली का? म्हणजे ज्या व्यक्तीने तुमची मदत केली तिला तुम्ही थँक्यू म्हटलं का? ऑफकोर्स, का नाही म्हणणार? पण आम्ही नंतर जी क्लिप पाहिली त्यामध्ये तर वेगळेच आरोप केले तुम्ही तिच्यावर. जयंती, क्रम चुकतोय. प्रश्नांचा नाही, घटनांचा. तुम्ही जी क्लिप पाहिलीत ती नंतरची आहे. आरोप मी आधी केले होते. आणि ऑफकोर्स हे आरोप गैरसमजातून केले मी. माझा जो गैरसमज झाला त्यामुळे मी ते सगळं बोललो. पण त्यानंतर जेव्हा मला हे रिअलाइज झालं की हे चुकलंय आपलं, मी स्वतः तिच्या घरी जाऊन माफी मागितली. ती ही क्लिप पाहिली असेल तुम्ही आणि प्रेक्षकांनी, नाही का? पण तरी सुद्धा तुम्हाला खरं वाटावं किंवा बरं वाटावं म्हणून पुन्हा एकदा मोहिनीची माफी मागायला मी तयार आहे. सगळ्या प्रेक्षकांसमोरच मागतो माफी. मोहिनी, जे काही घडलं ते गैरसमजातून घडलं होतं आणि त्याबद्दल मी माफी मागतो तुझी. आणि तू माझ्यासाठी जे काही केलंस त्यासाठी थँक्यू. ओके? क्या बात आहे. फार रेअरली इंडस्ट्रीतली लोक इतका प्रामाणिकपणा दाखवतात. इंडस्ट्रीत चांगलेही लोक आहेत, वाईटही लोक आहेत. महत्वाचं हे आहे की तुम्हाला कोण भेटतं. मोहिनीबद्दल तुमचं काय मत आहे? ती चांगली आहे की? चांगली? शी इज फॅन्टॅस्टिक. प्रचंड मेहनती आहे, प्रचंड टॅलेंटेड आहे. योगायोगाने आम्ही एका प्रिंट ॲडसाठी शूट केलं होतं एकत्र. त्यानंतर मला बऱ्याच प्रोड्युसर्सचे फोन आलेत तिच्याबद्दल विचारण्यासाठी. आय एम टेलिंग यू, शी इज मॅजिकल. प्युअर टॅलेंट, प्युअर. ती आरकेची हिरोईन होऊ शकते. आता एक TVC करतोय आम्ही एकत्र. पण मार्क माय वर्ड्स, हे सगळं ठीक आहे TVC वगैरे, पण सिनेमा आता तिच्यासाठी फार दूर नाहीये. लवकर होणार आहे. वंडरफुल सर. पण तुम्हाला नाही वाटत आहे का इथे जरा गरमी वाढली आहे? तुमच्या प्रश्नांमुळे का माझ्या उत्तरांमुळे? ते प्रेक्षक ठरवतीलच. पण आता तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. बघायचं? ॲज यू विश. प्लीज कम कम. थँक्यू. ट्रॉफीजचे शॉट्स घेऊ शकता, लागेल तुम्हाला. नाही येस. म्हणजे शो ऑफ नाहीये, प्रेक्षकांच्या प्रेमाची पोचपावती आहे. ऑफकोर्स. मी माझं काम प्रामाणिकपणे केलंय, त्याचा थोडा अभिमान तर बाळगूच शकतो, नाही का? नक्कीच. आणि तुम्हाला अशा ट्रॉफीज मिळत राहू कायम. थँक्यू सो मच. पण माझं सरप्राईज? आमच्याकडे एका स्पेशल व्यक्तीचा बाईट आहे. वाव. यू वॉन्ट टू सी? या, आय एम एक्सायटेड.